कृष्ण हरी सर्वांना. आज मन अगदी प्रसन्न आहे, कारण आज आपण एका अशा पवित्र आणि जागरूक ठिकाणी चाललोय, जिथे गेल्यावर मनाला अथंग शांतता मिळते. तर आज आपण चाललो आहे भगवान बाबाच्या पावनभूमीत, म्हणजेच भगवान गडावर. तर घरून निघून गाडीवर हा सुंदर प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग मनाला भुरळ पाडत आहे. आणि काही वेळातच बघा, समोर लांबूनच आपल्याला भगवान बाबाच्या गडाच्या भव्य मंदिराचे विलोभनीय शिखर दिसायला लागलंय. हे शिखर पाहताच प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आहे. आणि शेवटी आपण पोहोचले लाखो भाविकांचं, वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भगवान गडावर. या भव्य महाद्वारातून आत प्रवेश करतानाच गडावरील पवित्र ऊर्जेची जाणीव व्हायला लागते. गडावर आल्यावर सर्वात आधी आपण दर्शन घेतो भगवान बाबाच्या पवित्र समाधीचं. समाधी चरणी डोके टेकवताच मनातील सगळी चिंता मिटून जाते आणि एक वेगळाच आत्मिक बळ मिळतं. जय भगवान बाबा. समाधी दर्शन झाल्यानंतर आपण आलोय मुख्य मंदिर, जिथे विठ्ठलाची अत्यंत सुंदर विलोभनीय मूर्ती आहे. विठ्ठलाचे रूप डोळे साठवून घ्यावंसं वाटतं. त्याच्या शेजारीच एक अतिशय महत्त्वाचा इतिहास पाहायला मिळतो. इथेच भगवान बाबांच्या काळातील त्यांचे जुने साहित्य आणि वस्तू जतन करून ठेवले आहेत. हा इतिहास नंतर पुढे असणाऱ्या एका छोट्याशा मंदिरात दर्शन घेतले आणि गडावर मिळणाऱ्या पवित्र आणि चविष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला. गडावरचा हा महाप्रसाद म्हणजे तृप्तीचा आनंद. अशी सुंदर आध्यात्मिक वारी पूर्ण करून आम्ही घराकडे निघालो. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.